स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे की ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. या आधीच्या लेसन मध्ये या आधीचे जे सिरीज आहे ट्रिग्नोमेट्रीच्या, त्या सिरीज मध्ये आपण काय बघितले तर इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघितले, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघितलेले आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकेन. तर आधी बघा एक्सरसाइज 9.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा, अ सर्कस आर्टिस्ट इज क्लाइंबिंग अ 20 मीटर लॉंग रोप. म्हणजे एक सर्कस आर्टिस्ट आहे, त्याने काय केलंय 20 मीटर रोप जी आहे ती क्लाइंब केलेली आहे. तर विच इज टाइटली स्ट्रेच्ड ऍट द टाइट फ्रॉम द टॉप ऑफ द व्हर्टिकल पोल टू द ग्राउंड. एक पोल आहे जो काय आहे आपला, हा जो ग्राउंड आहे, आता समजा हे ग्राउंड आहे तुमचं बीसी, हे ग्राउंड आहे, तर त्या बीसीला हे काय आहे तुमचा पोल हा परपेंडिक्युलर आहे आणि त्या पोलला काय केलेलं आहे तर एक दोरा जो आहे रोप आहे, ती रोप काय केलेली आहे इथं स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये बांधलेली आहे आणि तो त्यांनी काय केलेलं आहे, ती रोप त्यानं चढलेली आहे. तर फाइंड द हाईट ऑफ द पोल. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं तर ही जी हाईट आहे एबीची, ती हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. इफ द अँगल मेड बाय द रोप विथ द ग्राउंड लेवल इज 30. आणि जो अँगल तयार झालेला आहे आपला, तो ग्राउंडनी रोपशी तयार केलेला अँगल आहे, तो आहे आपला 30 डिग्रीचा अँगल आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, एबी फाइंड करायचंय. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आपल्याला आपण जो फंक्शन आहेत ट्रिग्नोमेट्रिकचे, तर त्यासाठी तुम्हाला ते फॉर्म्युलेज बाहेर पाहिजेत. आता फॉर्म्युलेज मध्ये बघा, जर साइन थीटा जर आपण यूज केला तर साइन थीटा म्हणजे जर आपल्याला दिलेला अँगल कुठला आहे सी आहे, तर सीच्या समोरची जी साइड आहे ती एबी आहे, जी आपल्याला फाइंड करायची आहे. ज्या पोलची हाईट आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय दिलेलं आहे, एसी दिलेलं आहे जो रोप आहे आपला, आणि त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला 20 मीटर दिलेली आहे. ती या ट्रायंगल मध्ये काय होती तर हायपोटेनियस होती. तर आपण एक काम करू शकतो, ट्रायंगल इन अ ट्रायंगल घेतला, कुठलाही ट्रायंगल आपला ए बी सी घेतला, अँगल बी इज इक्वल्स टू किती आहे आपला तर 90 डिग्री आहे. तर आता घ्यायचं काय आपल्याला, तर जर साइन जर आपण घेतला साइन 30 घेतला, तर साइन 30 काय असतो तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता अपोजिट साइड कुठली आहे आपली तर ए बी आहे. अपोजिट साइड मीन्स अँगलच्या समोरची साइड, आणि हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते त्याला हायपोटेनियस म्हणतात, ती आपली हायपोटेनियस असती, म्हणजे ती काय आपली एसी आहे. आता साइन 30 म्हणजेच काय असतो तर साइन 30 जो टेबल तयार केलाय आपण एका व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओमध्ये साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे बघा, तर 1/2 आहे, इज इक्वल्स टू एबी आपल्याला दिलेला आहे तिथे गिव्हन मध्ये 20 आपल्याला एबी फाइंड करायचे, जी आपली काय आहे हाईट आहे, हाईट एबी, आणि एसी आपल्याला दिलेलं आहे ते आहे आपलं 20. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा हा 20 जो होता तो इकडे मल्टिप्लिकेशन आल्या, तर इथं काय होईल आपलं 20/2 इज इक्वल्स टू एबी होईल. म्हणजेच बघा एबी इज इक्वल्स टू 2 0 0, म्हणजे तिथं आपली हे किती असणार आहे 20 मीटर. म्हणजेच हाईट किती असणार आहे, हाईट ऑफ द पोल इज 10 मीटर. हे आपलं आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.